जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आज आपण 17वा श्लोक बघणार आहोत. अतिशय सुंदर श्लोक. खरं तर हा श्लोक 90% लोकांसाठी ॲप्लिकेबल होऊन जातो, त्यांच्या 90% आयुष्यासाठी तरी. म्हणजे I can express better by saying that this verse is applicable to 90% of people for at least 90% of all the time that they spend thinking. समर्थ म्हणतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. आयुष्यात नेहमी अनसर्टन्टी असतेच, पण त्या अनसर्टन्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो आपला? काय होणार, नक्की काय होणार, मग मला किती त्रास होणार? एक काहीतरी असा चेंज घडला आयुष्यात, एक काहीतरी चेंज घडणार असेल. या करोनाच्या काळात आपण पाहिलं किती अनसर्टन्टी. ऑफिस चालू होणार की नाही, कॉलेजेस चालू होणार की नाही, नक्की काय करायला लागणार, कसं करायला लागणार, यामध्ये बऱ्याच लोकांना धाकधूक. मग अशा वेळेस आपला दृष्टिकोन नक्की कसा आहे अशा प्रसंगाकडे बघण्याचा, हे महत्वाचं होऊन जातं. समर्थ सांगतायत, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. मानव खरं तर असा त्याचा स्वभाव झालाय आता या युगात की तो चिंता करतच राहतो, आणि ती पण व्यर्थ. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. काय होणार, काय होणार? कारण का त्याला हे नाही माहिती की ही एक मोठी रचना आहे. प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकाचा इगो एवढा प्रिव्हिलंट आहे, एवढा डॉमिनंट आहे. मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येकाचा इगो एवढा मोठा आहे. मी म्हणतो की तो जेवढा आहे तो एवढं त्याचं अस्तित्व आहे, एवढा तो उठून आपल्यावर, आपल्या आयुष्यात त्याचा ठसा उमटला आहे की वी कॅनॉट थिंक बियॉन्ड इट. त्याच्या पलीकडे विचार करूच शकत नाही आपण. म्हणून माझं काय होणार, माझं काय होणार. पण आपल्याला खरं तर हे माहित नाही आहे की ही जी मोठी रचना आहे, अख्खं ब्रह्मांड चालवणारा जो आहे, खरं बघितलं तर त्याच्यासाठी वी आर ओनली स्पोक्स इन अ व्हील. वी आर ओनली पार्ट्स ऑफ अ मॅसिव्ह सिस्टम. आणि आपल्याला जेव्हा हे आपलं अस्तित्व जाणवतं, खरं बघायला गेलं तर आपण त्याच्यासमोर वी आर जस्ट अ स्मॉल टायनी पार्ट. ही जाणीव एकदा आपल्याला झाली की आपल्याला कळतं की जे काय घडतंय ना, हे माझ्या अगेन्स्ट किंवा माझ्यासाठी नाही घडत आहे, हे ब्रह्मांडासाठी घडतंय, आणि मी खरं तर त्याचा एक फक्त छोटासा पार्ट आहे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. जे व्हायचंय ते होणारच आहे. जे त्यांनी लिहून ठेवलंय, जसं हे जग पुढे न्यायचंय, जसं हे जग सुरू करायचं होतं आणि जसा प्रलय आणायचा आहे, तसं हे सगळं चालूच राहणार आहे. हा पॅसेज, हा वॉयेज, ही जर्नी, हा प्रवास, हा तो चालू ठेवणारच आहे. सगळं वेल डिझाईन्ड आहे, पण ते आपल्याला माहित नाहीये. हे त्याला माहिती आहे. हे ज्यांनी रचना केली आहे त्याला माहिती आहे. आपली तेवढी अजून कुवत नाही, आपण त्याच्याबरोबर तदाकार झालो नाही, आपण देहबुद्धी सोडायला तयार नाही आहोत. त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव नाही. म्हणून जे घडतं ते आपल्यासाठी अकस्मात असतं. अरे असं सडनली कसं घडलं, अरे एकदम अशा एवढी लोक कशी मेली, आपल्याला माहित नाही येते. आपण अजून तिथे पोहोचलो नाही आहोत. त्यामुळे वी आर नॉट मेड प्रिव्ही टू ऑल दिस. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. या चरणाला आपण नीट समजला हवं. जे व्हायचंय ते होणारच, आणि ते अकस्मात, आपल्यासाठी ते अकस्मात असणार आहे.
कधी कधी काही काहींना वाटतं हे चरण असं म्हणतंय की अकस्मात होणार होऊनही जाते, म्हणजे जे होतंय त्याला नक्की देर इज नो डिझाईन टू इट, काही कधी येऊ शकतं, ते आपल्यासाठी. खरं तर त्याची रचना जी आहे, होणार ते होऊनही जाते आपल्यासाठी अकस्मात. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं की ही त्याची स्कीम आहे, हा त्याचा प्लॅन आहे, आणि हे सगळं जे चालवणारा तो आहे, त्याच्या अख्ख्या स्कीममध्ये आपण एक छोटासा पार्ट आहोत, ही जेव्हा जाणीव आपण कन्फ्रंट करतो किंवा जेव्हा आपल्याला याची जागृती होऊन जाते, तेव्हा सगळं चालून जातं. कारण का त्याचा प्लॅन आहे, वी आर जस्ट स्मॉल पार्ट्स. नाहीतर ती धाकधूक असते, माझं कसं होणार, आता पुढे काय, मग मी कसं केलं हवं, मग नक्की काय होणार. ही सगळी भीती तेव्हा बसते जेव्हा मीपणा वाढतो. पुढे समर्थ काय सांगतात, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. बघा, ही त्याची एक मोठी स्कीम आहे, ही त्याची लीला आहे. या सगळ्यामध्ये त्याला अनेक विविध प्रकारांचे पुर्जांची गरज आहे. ही नीड्स मेनी डिफरंट पार्ट्स. वेगळ्या वेगळ्या गुणांनी, रज तम सत्व, या सगळ्याचं वेगळं वेगळं मिश्रण असे असलेली अशा व्यक्तींची त्याला गरज आहे. त्यामुळे आपण जे आधी कर्म केले आहेत किंवा आपण ज्या आधी वृत्त्यांनी मनावर ठसे उमटवले आहेत, त्याच्याप्रमाणे आपला हा जन्म झालाय. आणि त्याच्याप्रमाणे आपण त्या साच्यात बसून जातो, त्या ठराविक साच्यात. त्याच्याकडे सगळ्या साच्यांसाठी जागा आहे, कारण का सगळे मिळवून या ब्रह्मांडाची गाडी पुढे ढकलणार आहेत. आपण जे कर्म केले, आपण जशी वृत्ती वाढवली, ज्या दिशेने आपण गेलो, आपण आधी खूप वेळा बघितलंय ना, यांती देवव्रता देवान पितॄन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपी माम. आपण हे पण पाहिलं होतं तो श्लोक की जो जो विचार करतो तसा तसा त्याच्याकडे जातो तो. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम तम तमैवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. त्यामुळे जो माणूस जे काय कर्म, जे काय मनाला यातना किंवा आत्मशुद्धी जशी अशी करत राहतो, त्याच्याप्रमाणे पुढचा जन्म होतो. आणि त्याच्यासाठी पण त्याच्याकडे एक साचा आहे, त्या साच्या ढाच्यात बसून तो आपला त्याचा रोल करतो. याला कर्मयोग म्हणतात. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. पण ज्यांना याची जाणीवच नाहीये, जे काय म्हणतात यू लिव्ह ओनली वन्स, त्यामुळे आयुष करून घ्या, जे याच्यापासून दुरावले आहेत, त्यांना मती मंद म्हटलंय. मती मंदते खेदमानी वियोगे. त्यांना दुःखच होत राहतं, नक्की का घडतंय याचे उत्तर शोधत राहतात. ते अनेक पुस्तकं वाचतात, पण ही जाणीव मात्र त्यांना भेट देत नाही की हे आधी केलेलं जे आहे तेच उगवतंय. आणि आपण अशा साच्यामध्ये बसलो आहे, असे अनेक साचे मिळून हे जग चालवत आहे, तो चालवतो आहे. अशी जर जाणीव झाली तर कसं हलकं वाटतं, मनावरचं एक ओझं कमी होऊन जातं. काय आहे मी नक्की, आय एम जस्ट अ स्मॉल पार्ट, त्याच्यासमोर काहीच नाहीये. हे काय मी लावलंय. हा जेव्हा हलकेपणा येतो ना, समाधानाकडे अजून एक मोठं पाऊल होऊन जातं. म्हणून समर्थ म्हणतात, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. हरिओम तत्सत.